पाळेखुर्द येथे श्री अष्टभुजा देवी नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या पाळेखुर्द येथील श्री अष्टभुजा देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी उत्साहात सुरू झाली आहे। यावर्षी विजयादशमी दसरा 11व्या दिवशी येत असल्याने सलग 11 दिवस नवरात्र महोत्सवाचे विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। यात्रा समितीचे अध्यक्ष श्री नामदेवराव गांगुर्डे, किरण पाटील, मनोज पाटील, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटील, पोपट पाटील, अर्जुन पाटील, अनिल पाटील, अभिमन निकम, सुनील पाटील, बाळासाहेब गांगुर्डे, आबा पाटील, वैभव पाटील, गुलाब पाटील, विलास पाटील, पंकज पाटील, सुभाष पाटील, निवृत्ती पाटील, दिगंबर पाटील, दादाभाऊ पाटील, नानाभाऊ नथू पाटील यांनी ही माहिती दिली। कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार असून पहिल्या माळेपासून दररोज रात्री कीर्तन कार्यक्रम होणार आहे। विजयादशमीच्या दिवशी पारंपरिक काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता केली जाणार आहे। सुविधा व सोयीसुविधा पाळेखुर्द पंचक्रोशीतील नवरात्रोत्सव काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते। भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाळेखुर्द ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। मंदिर परिसराची संपूर्ण साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे। मंदिरावर विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली आहे। गावात नवे पथदीप लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला आहे। भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। ग्रामपंचायत उपसरपंच भरत पाटील यांनी सांगितले की नवरात्रोत्सव काळात प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या असून कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही। पाळेखुर्द गावात नवरात्रोत्सवाच्या काळात भक्ती उत्साह आणि भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। यंदा ही अष्टभुजा देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे। सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून अष्टभुजा मातांचा शारदीय नवरात्र उत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे। त्यासाठी कीर्तन सप्ताह आयोजित केलेला आहे। तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। नामदेव गांगुर्डे, अध्यक्ष उत्सव कमिटी पाळेखुर्द। नवरात्रोत्सव दिनांक 22 पासून सुरू होतो आहे। त्या हिशोबाने सर्वच तयारी, मंदिराच्या साफसफाई असेल, गावाची साफसफाई असेल, इतरही सर्वच कामं आपण आता केलेली आहेत। मंदिराची काही रंगरंगोटीची किरकोळ कामं केली आणि पुन्हा पुढे रंगरंगोटीचे काम लगेचच करायचं आहे। तर 22 तारखेपासून आपला नवरात्रोत्सव चालू होतो आहे। त्यात मोठ्या प्रमाणात कीर्तन महोत्सव 22 तारखेपासून पहिल्या दिवशी कीर्तन महोत्सव जे सुरू होईल तो दसऱ्यापर्यंत, म्हणजे आता यावर्षी नवरात्रात 11 दिवस आलेले, ते 11 दिवसात कीर्तनाचा प्रत्येक दिवशी कार्यक्रम असेल। एक दिवशी मध्ये 9व्या माळेला भारुडाचा कार्यक्रम आहे आणि दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याची सांगता असेल तर त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। 2,500 लोक महाप्रसाद घेतील। महाप्रसादाची व्यवस्था ही गावच्या परंपरेप्रमाणे ग्रामस्थ, गावातून पुढी एक ग्रामस्थ ती हे घेतात। तर त्याचे आज आमचे यावेळेचे भाऊसाहेब काशीनाथ पाटील यांच्याकडे महाप्रसादाची व्यवस्था आहे आणि ती त्यांनी करण्याचं मान्य केलं, त्याप्रमाणे त्याची तयारी चालू आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।